ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 3 ओवी क्रमांक 151। देख पाजन कादिका कर्म जात शेखा न सांडिता मोक्ष सुख पावते जहालो। हे पहा की कर्माचा मुळीच त्याग न करता जनकादिकांना मोक्षाचे सुख प्राप्त झाले। या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था हे आणि काही एक अर्था उपकारेला। हे अर्जुना, यासाठी कर्म करण्याविषयी तू आस्था ठेव, कारण त्या आस्थेपासून आणखी एक उपयोग होणार आहे। जे आचरता आपण पेया देखी लागेल लोकायया तरी चुकेल हा पाया प्रसंगेची। त्या कर्माचे आपण आचरण केले असता तर लोकांना तसे आचरण करण्याची सवय लागेल, त्यामुळे त्यांना होणारी दुःखे सहजच नाहीशी होतील। देख पार्थाथ झाले ते निष्कामता पावले तयाही कर्तव्य सेवरले लोका लागी। असे पहा की जे कृत्य झाले आहेत त्यांना निष्काम स्थितीला पोहोचणे आहे। त्या महान पुरुषांना देखील लोकांना सदाचारांच्या मार्गाकडे जाण्यासाठी कर्म करावे लागते। मार्गी अंधार सरिता पुढे देख नाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा। आंधळ्या माणसाला सांभाळून नेणारा डोळस माणूस हा आंधळ्या माणसाप्रमाणे सावकाश चालत असतो, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाने सदाचाराने वागून आणि धर्म आचरून अज्ञानी माणसांना मार्ग दाखवावा। हा काय से जरी नकीचे तरी अज्ञाना काय उमजे तीही कवने परी जाणीजे मार्गाते या। ज्ञानी माणसाने धर्म आचरून धर्मांचा त्याग मार्ग सांगितला नाही तर अज्ञानी माणसाला कसे बरे समजेल त्यांनी कोणत्या मार्गाने या धर्माला जाणावे। एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची अनुष्ठिते सामान्य सखळ। या जगात श्रेष्ठ पुरुष जो सत्कर्म करतात त्यालाच लोक धर्म म्हणतात आणि सर्वसामान्य लोक त्याचेच आचरण करतात। हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे विशेषे आचारावे लागे संती। जगाचा असा स्वभावच आहे म्हणून श्रेष्ठ लोकांनी कर्माचा त्याग करू नये। संतांना तर जगाच्या कल्याणासाठी धर्माचे आचरण जाणीवपूर्वक करावे लागते। आता निकाची गोठी कायसा सांगे किरीटे देखी मीचे ये राहते वर्तत से। हे अर्जुना, आता आणखी गोष्ट तुला सांगणार कशाला सांगू, मी देखील कर्म मार्गाने वागतो हे प्रत्यक्ष तूच बघ। काय सांकडे काही माते की कवने एके आरते आचरावे मी धर्माते मनसी जारी। मला काही कमी आहे किंवा कोणत्या एखाद्या फळांची इच्छा धरून मी धर्माचे आचरण करत आहे असे जर म्हणशील तरी पुरतेपणा लागे आणि दुसरा नाही जगी ऐसी सामग्री माझ्या अंगी जानसी तू। तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्यासारखा दुसरा जगात कोणीही नाही किंवा सर्व प्रकारचे सामर्थ्य माझ्या ठाई वसलेले आहे हे तू जाणतच आहेस।
मृत गुरुपुत्र आणिला ते तू आपवाडा देखिला तोही मी उगाला कर्मी करते शांतीपणी गुरूंचा मृत पावलेला मुलगा मी परत आणून दिला तो पराक्रम तू पाहिलाच आहेस तो मी इतका सामर्थ्य संपन्न असूनही कर्म मार्गाने आचरण करत असतो परी स्वधर्म करते कैसा साकांशु हा होय जैसा तयाची का उद्देशा लगोनिया जसा सकाम पुरुष केवळ एका फळाच्या उपदेशाने तत्पर असतो त्या तत्परतेने मी स्वधर्म करीत असतो जय भूत जात सकळा से आम्हासी अधीन केवळ तरी नमावे बरळा मानोनिया कारण सर्व प्राणी मात्र जो आमच्या अधीन आहेत मी जसे कर्म करतो तसे तेही करतात तरी हे लोक कर्मभ्रष्ट होऊ नयेत म्हणून मी सदैव कर्म मार्ग आचरित असतो आम्ही पूर्ण काम होणे जरी आत्मसिद्धी राहुनी तरी प्रजा कैसेनी निस्तरेला जर आम्ही निरीच्छय होऊन आत्मस्थितीत शांतपणे बसून राहिलो तर प्रजा दुःखातून कशी बरे तारून जाईल ही आमची वाट पहावी मग वर्तती परी जाणावी ते लोक स्थिती अवघी नासली होईल प्रजेने आमच्या मार्गाकडे पाहावे आणि आचरणाची पद्धत समजून घ्यावी असा प्रकार आहे त्यामुळे आम्ही जर कर्माचा त्याग केला तर लोकांचे जीवन सर्व प्रकारे बिघडून जाईल म्हणून समर्थ जो येथे आधीला सर्वज्ञ तेने सविशेष कर्माते त्याजवेना म्हणून या लोकी जो समर्थ आहे आणि सर्व ज्ञान संपन्न आहे त्याने विशेष कर्माचा त्याग कधी करू नये ते फळाची आशा आचरे काम कुजेसा कर्मी भरू हो आसा निराशाही अरे पहा की फळाच्या आशेने सकाम पुरुष जेवढ्या उत्साहाने कर्माचे आचरण करतो तेवढ्या उत्साहाने फलाला नसलेल्या पुरुषांची मी कर्म करावी जे पुढता पुढती पार्था हे सकळ संध्या रक्षणीय सर्वथा मनोनिया कारण अर्जुना लोकांचे हे आचरण सर्व प्रकारे नेहमी जतन करून ठेवणे योग्य असते म्हणून मार्गाधारे वर्तते विश्व हे मोहरे लावावे अवलौकिका नहावे लोकाप्रती शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्म मार्गाचे आचरण करून सर्वांना समार्ग दाखवावा आणि आपण सामान्य लोकांप्रमाणे राहून आपले जीवन आचरावे आपले अलौकिक तत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये जे सायाचे स्तन्य सेवी जे पक्वाने केवी जेवी म्हणून बालका जैसी निधावी धनुर्धरा लहान बालक मोठ्या प्रयत्नाने आईचे दूध पिते पण पक्वाने कसे बरे खासे म्हणून अर्जुना ती पक्वाने लहान बालकांना देऊ नयेत दैसी कर्मी जया योग्यता तया प्रती निष्क्रियता न प्रगटावी खेळता आधी करुणी त्याप्रमाणे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जे कर्म करीत नाहीत त्यांना कौतुका देखील निष्क्रिय सांगू नये तेथे सक्रियाची लावावी तिची
की प्रशंसावी, निष्कर्मी ही दावावी आचारणी, त्यांना सत्क्रिया सांगावी, त्यांच्याजवळ सत्क्रियेची स्तुती करावी आणि निष्काम पुरुषाने सत्कर्माचे आचरण करून दाखवावे. तया लोकसंग्रहा लागे वर्तता कर्मसंगे, तो कर्मबंधू अंगी वाजेल ना. सत्पुरुषाने लोकांना कल्याणासाठी जरी कर्म केले तरी त्याला कर्माचे बंधन लागत नाही. जैसी बहुरूपाची राणी, स्त्री पुरुष भाव नाही म्हणे, परी लोक संपादनी तैसीच करीते. बहुरूपांनी जरी राजा राणी सोंगे घेतली तरी पण त्यांच्या मनात स्त्री आणि पुरुष हा भाव मुळीच नसतो. लोकांची समजूत मात्र ते तसेच असल्याने होते. त्याप्रमाणे लोकसंग्रहासाठी निष्काम पुरुष जरी कर्म करीत असला तरी त्याचे कर्माचे कोणतेही बंधन प्राप्त होत नाही. देखे पुढीलाचे ओझे जरी आपुला माता घेईजे, तरी सांगे कानन दाटीजे धनुर्धरा. हे धनुर्धरा, असे पहा की दुसऱ्यांचे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतले तर आपण त्या भाराने दरपडले जाणार नाही. तूच सांग. तैसी शुभाशुभे कर्मे जिया निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्खमती भ्रामे मी करता म्हणे. त्याचप्रमाणे प्रकृतीच्या गुणाने जी चांगली वाईट कर्मे निर्माण होतात त्या कर्माचा मीच करता आहे असे अज्ञानी माणूस बुद्धीत निर्माण झालेल्या भ्रमाने म्हणत असतो. हे साहंकार धीरुडा एक देसी मुडा, तया हा परमार्थ गूढा प्रगटावाना. असा अहंकाराला घोड्यावर आरूढ झालेला आणि स्वतःला मर्यादित समजणारा जो अज्ञानी आहे त्यांच्या बुद्धीला हे गहन तत्वज्ञान सांगू नये. हे असो प्रस्तुता सांगिजेल तुझ हित, ते अर्जुना देऊनी चित्ता अवधारी पा. अर्जुना, सध्या हा विषय राहू दे. आता तुला मी हिताची गोष्ट सांगणार आहे, तरी चित्त एकाग्र होऊन त्याचे तू श्रवण कर. जे तत्वज्ञानाच्या ठाई तो प्रकृती भाव नाही, तेथ कर्म जात पाही निपाजत असे. ज्या प्रकृतीच्या गुणापासून ही सर्व कर्मे निर्माण होतात ते प्रकृती विकार आत्मज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी असत नाही. ते देहाभिमानु सांडोनी गुर्म कर्मे ओलांडोनी, साक्षीभूत होऊनी वर्तती देही. ते आत्मज्ञानी देहाचा अभिमान त्यागून गुण व गुणापासून निर्माण होणारी कर्मे यांना ओलांडून देहाच्या ठिकाणी साक्षीत्वाने राहतात. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्म बंधना तळती, तैसा हा भूत चेष्टा गवस्ती खेपविना. सूर्य ज्याप्रमाणे प्राणी मात्रांना बऱ्या वाईट व्यवहाराने लिप्त होऊन जात नाही त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषांनी देह धारण केला असता तरी देह कर्मांनी बद्ध होत नाही. येथ कर्मी तोची लिपे जो गुण संग्रमे घेपे, प्रकृतीचे निया टोपे वर्तती असे. या जगामध्ये जो प्रकृतीच्या चक्रामध्ये सापडून गुणांचा वश होऊन वागत असतो तो कर्माच्या योगाने लिप्त होतो. इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे, ते परकर्म बलात्कारे अपादी जो
सात्विक राजस तामस गुणांच्या योगाने इंद्रिय आपापली कर्मे करीत असतात. त्या गुणांनी केलेल्या कर्माचे कर्तेपण तो बलात्काराने आपल्याकडे घेतो. तो कर्मामध्ये बद्ध होऊन राहतो. तरी उचिते कर्मावधी तू आचरुनी मजर पावी, परिचित्त वृत्ती विन्यासावी आत्मरूपी. सर्व विहित कर्मे उत्तम प्रकारे करून मी ती मला अर्पण कर, परंतु चित्तवृत्ती मात्र सदैव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर कर अर्जुना. आणि हे कर्म मी करता काचरण या अर्था, ऐसा अभिमानी जनी चित्ता रे गोदेसी. मी या कर्माचा करता आहे, अमुक फलासाठी मी हे कर्म करीत आहे, अशा प्रकारचा अभिमान तू आपल्या चित्तात निर्माण करू नकोस. तू शरीर परानो हावे, कान नाजत सांढावे, मग अवसरोनी भोगावे भोग सकळा. तू शरीराच्या स्वाधीन राहू नको, सर्व इच्छांना त्याग कर आणि योग्य काळी सर्व भोगांचा उपभोग घे. आता कोदंड घेऊन हाती आरूढ पायी रथी, देई आलिंगन वीरवृत्ती समाधानी. आता तू आपल्या हातातून धनुष्य घेऊन रथावर आरूढ हो आणि समाधानाने वीरवृत्तीचा स्वीकार कर. जगी कीर्ती रुढावी, स्वधर्माचा मान वाढवी, या भारापासून सोडवी मी दिली है. या जगामध्ये तू आपली कीर्ती रूढ कर, स्वभाव स्वधर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला दुष्टांच्या भारापासून तू मुक्त कर. आता पार्था निशंको होई या संग्रामा चित्त देई, येथ हे वाचून काही बोलू नये. हे अर्जुना, आता तू सर्व प्रकारचे संशय टाकून संग्रामाकडे चित्त दे. आता या युद्धभूमीवर युद्धापासून दुसरे काही बोलू नकोस. हे अनुपरूप मत माझे, ती परमार्थ स्वीकारी जय, श्रद्धापूर्वक अनुष्ठी जय धनुर्धरा. हे धनुर्धरा, या माझ्या निश्चित रूपांच्या मताला तो आदराने स्वीकार करतात आणि परम श्रद्धेने आचरण करतात. ते सकळ कर्मी वर्तते, जान पा कर्म रहिते, म्हणून हे कर्म निश्चिती करणीयवा. ते देखील सर्व कर्माचे आचरण करूनही कर्मरहित असतात असे तू जाण. म्हणून हे माझे मत दृढ निश्चयाने आचरण करण्यास योग्य आहे. ना तरी प्रकृती म्हणतो इंद्रियाला देऊनी, जे हे माझे मत वरुनी ओसंडिती. हे लोक प्रकृतीच्या अधीन होऊन व इंद्रियाचे लाड पुरवून माझ्या या मताला तिरस्कार करून त्याग करतात. जे सामानत्वे देखिती अवज्ञा करुणी देखते, काहा अर्थ वाधू मनती वाचाळपणे. जे माझ्या मताला सामान्य समजतात त्यांच्याकडे आदर भावाने पाहतात किंवा ते वाचाळपणाने याला सामान्यवानी म्हणतात. ते मोह मदिरा भुलेले, विषय विखे घरले, अज्ञान पंखी बुडाले निभ्रांत मानी. ते मोहरूपी अंमली पदार्थाचे सेवन करून भुललेल्या ह्या विषय रूपी विषयांनी प्यालेला आहेत आणि अज्ञानी रूपी चिखलात रुतलेले आहेत असे निसंशय समज. देख सवाच्या हाती झाले, देसे कारत्न वाया गेले, ना तरी जांधया पाहले प्रमाण नोहे. प्रेतांच्या हाताने दिलेले रत्न ज्याप्रमाणे वाया जाते अथवा तो जन्मापासून आंधळा आहे त्याने पाहिलेले प्रमाण मानले जात नाही.
चंद्राच्या उदयो जैसा उपयोग नावेचे वायसा मूर्खा विवेको हा तैसा रुचेल ना. किंवा चंद्राला उदय ज्याप्रमाणे कावळ्याला उपयोगी पडत नाही त्याप्रमाणे अज्ञानी लोकांना हा विचार रुचणार नाही. तैसे जे पार्था जे विन्मुख या परमार्था तयासी भाषा नाही सर्वथा करावेला. हे पार्था, जे लोक परमार्थाच्या विरुद्ध आहेत त्यांच्याशी आत्मज्ञानासंबंधी काही बोलू नये. म्हणून ते ना मानिते आणि निंदाही करू लागते सांगे पंगतू काय साहसे प्रकाशाते. ज्याप्रमाणे पतंग कीटक दिव्याच्या प्रकाशाला सहन करीत नाही त्याप्रमाणे तो लोक दिव्य आत्मज्ञानावर विश्वास ठेवत नाहीत, उलट त्यांची निंदा करीत असतात. पतंगादी पियालिंगन तेथी त्याची अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघात. पतंगाने दिव्याला आलिंगन दिले तर तेथे जसे त्याला अचूक मरण येते त्याप्रमाणे विषयाचे श्वेर उपभोग घेणे ते माणसाच्या नाशाला कारणीभूत होते. म्हणून इंद्रिये एके जाणते पुरुखे लाळा विना कौतुके आधी करोनी. म्हणून जाणकार विचारी माणसे या इंद्रियाचे लाड कौतुकाने देखील करू नयेत. हा गा सर्पेसी खेळोईला की व्याघ्र संघर्ष सिद्ध जाईल सांगे आळा हाळ जिरेल सेवलिया काही. अरे विषारी सर्पाबरोबर कधी खेळता येईल काय, किंवा वाघाशी ठेवलेले संबंध कधी सिद्धीस जाईल काय. हलाहल विष प्राशन केले तर तो पचेल काय हे सांग बरे पाहू. देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोही. हे बघ, सहज खेळता खेळता आग लागली आणि तिच्या ज्वाला भडकल्या तर त्या सावरता येत नाही. त्याचप्रमाणे इंद्रियांना विषयाला लळा जर लागला तर त्यांचा परिणाम कधीही चांगला होत नाही. हे रवी तरी अर्जुना या शरारी शरीरापराधीना का नाना भोग रचना मिळवावी. हे अर्जुना, हे रवी विचार करून पाहिले तर शरीर हे प्रकृतीच्या अधीन असलेले दिसून येते, तर मग त्या शरीराकरता नाना प्रकारचे भोग का म्हणून जमवावेत. आपण सायासे करुणी बहुते सकळी समृद्ध जाते उदस्तु या देहाते प्रतिपाळावे का. आपण अतिशय कष्ट करून मिळालेली सर्व संपत्ती समृद्धी खर्च करून उत्पत्ती आणि नाश पावणाऱ्या या शरीराचे पालन का बरे करावे. सर्वेश्वशिनोनी येथे अर्जरावी संपत्ती जाते तेने स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही. देहाला ज्ञान प्रकारचे कष्ट देऊन दमून भागून संपत्ती प्राप्त करावी आणि स्वधर्माचा त्याग करून क्षणाला बळणाऱ्या या नश्वर देहांचे पोषण करीत राहावे हे योग्य आहे काय, असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. मग हे तव पांच मिळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला हे गिवसावा शिनू आपुला. हे शरीर जर पंचमहाभूते एकत्र येऊन तयार झाले आहे तर शेवटी पंचमहाभूतांना विलीन होणार आहे. त्यावेळी शरीरासाठी केलेले कष्टे कोठे बरे शोधावे. म्हणून केवळ देह घराना ते जाणे उघडी नागबन या लागी येत अंतकरण
द्याविना. म्हणून फक्त ध्येयांचे पोषण करणे हे उघड उघड आपले मोठे नुकसान आहे. हे जाण याकरिता मानवाने फक्त ध्येयाच्या पोषणाकडे अंतःकरणापासून लक्ष देऊ नये. हे रवी इंद्रियाची अर्था सरिखा विषय फोडिता. संतोषी किरचित्ता आपजिला. रवी इंद्रियाच्या इच्छेप्रमाणे विषयाचे सेवन केले तर चित्ताला संतोष प्राप्त होतो, हे खरे आहे. परी तो सवचोराचा सांगा तो जैसा नावेक स्वस्थो. जव नगराचा प्रांतो सांडी जेना. परंतु तो संतोष म्हणजे वरून सात्विक देणाऱ्या चोरांना संगतीप्रमाणे आहे. तो चोर गावासी वेस पार करण्यापर्यंत क्षणभर व्यस्त असतो आणि वनात घात करून पैसे काढून घेतो, असे श्रीकृष्ण म्हणाले.